मोठा भाऊ छोटा भाऊ म्हणत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या घटक पक्षांमध्ये साठमारी सुरू असल्याचं दिसतंय। संजय शिरसाट यांनी कारण देत शिवसेना कशी मोठा भाऊ आहे ते देखील सांगितलं। पण भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांच्या दाव्याला अक्षरशः उडवून लावलेलं आहे। पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। लोकसभेच्या निवडणुका झाल्यात आणि सगळ्यांनाच विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेत। महायुती आणि महाआघाडीमध्ये 3-3, 4-4 पक्षांची मोठ बांधलेली असल्यानं जागा वाटप कसं होणार हाच कळीचा मुद्दा आहे। त्यासाठीची रस्सीखेच 3 महिन्याआधीच सुरू झाली आहे। आम्हीच मोठे म्हणत इतरांना लहान ठरवण्याचा अट्टहास सुरू आहे। महायुतीमध्ये खरं पाहता भाजप मोठा पक्ष, त्यांचे आमदारही 115च्या आसपास आहेत, त्यामुळे 288 जागांमधला शेलका वाटा त्यांचाच असेल। पण त्यांनी आपल्याला फारच छोटा वाटा देऊ नये यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आत्तापासूनच वक्तव्य सुरू झाली आहेत। हे आमचे सगळे आपले आमदार 50-54 त्याचे 2-4 इकडे तिकडे गेले, बरोबर। योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे। आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील। यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये। आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल। तेवढ्या मिळाल्या तर 50-60 निवडून येणार हो। राष्ट्रवादीच्या नेत्यांसारखी भीती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांना सुद्धा आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपकडून मिळालेली वागणूक, लोकसभा निवडणुकीचे महायुतीच्या विरोधात गेलेले निकाल हे पाहता भाजप विधानसभेच्या जागा वाटपावेळी ताठर भूमिका घेईल असं शिंदेंच्या सहकाऱ्यांना वाटतंय। त्यामुळे लोकसभा निकालाकडे बोट दाखवून संजय शिरसाटांनी महायुतीमध्ये आम्हीच मोठे भाऊ असा दावा केलाय। तुमच्याकडे कोण आहे? आमच्याकडे आम्हीच मोठे आहोत। आमचा स्ट्राईक रेटच मोठा आहे। आमच्याकडे आमचा स्ट्राईक रेट मोठा आहे, आम्ही मोठेच आहोत। आमच्याकडे आम्हीच मोठे आहोत। आमचा स्ट्राईक रेटच मोठा आहे। आमच्याकडे आमचा स्ट्राईक रेट मोठा आहे, आम्ही मोठेच आहोत। गृहराज्यमंत्री असलेले शिवसेना नेते शंभूराज देसाईंचं सुद्धा असंच मत आहे। पण शिंदेंच्या नेत्यांच्या या भावनांची भाजप नेते आत्तापासूनच खिल्ली उडवतायत। नारायण राणे या संबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना कसे रिॲक्ट झाले बघा। आम्हीच मोठे भाऊ आहोत असं संजय शिरसाट म्हणतात। शिंदे कोण आहे ते? शिंदेकडे आमदार आहेत। अच्छा, नाही ते कोण इंडिव्हिज्युअल काय बोलणं, एक तर युती असल्यानंतर महायुती असल्यानंतर प्रत्येकाने जबाबदारीने बोलायला पाहिजे। इथे लहान मोठीचा प्रश्न नाही का, तराजू घेऊन कोण बसलं नाही, मोठं कोण लहान कोण मध्यम कोण। त्यामुळे मोठं कोण आहे तो कशावर ठरवावा हे आधी म्हणा ठरवा असं मला वाटतं। वनमंत्री असलेल्या आणि लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलेल्या सुधीर मुनगंटीवारांनी तर शिरसाटांना वाटतं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाटत नाही म्हणत मुद्दाच निकाली काढायचा प्रयत्न केलाय। हे वाक्य शिंदे साहेबांनी आजपर्यंत कधी वापरलं नाही। एखादा व्यक्ती एखादा कार्यकर्ता उत्साहामध्ये येऊन हे म्हणत असेल तर ती काही शिवसेना शिंदे गटाची भूमिका असूच शकत नाही। भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते खासगीमध्ये भाजपनं विधानसभा स्वबळावर लढावी असं मत व्यक्त करतायत। महायुतीमध्ये राहून 125 ते 150 जागा लढायला मिळतील, त्यातल्या निम्म्या जिंकताना सुद्धा दमछाक होणार हे निश्चित आहे। त्यापेक्षा 288 जागा लढून आकडा 100-150 पर्यंत न्यावा आणि निकालानंतर कोण सोबत येत असेल तर घ्यावं असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे। पण त्यामुळे मित्रपक्षांचा विश्वास गमावून बसण्याची भीती आहे हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।